तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. SKB सार्थक व्लॉग्स. एक फ्रेम एक स्टोरी बडालतो मी गेम. एक फ्रेम एक स्टोरी बडालतो मी गेम. मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे माझ्या मामाच्या गावाकडे आणि खूप भारी होणार आहे आजचा व्हिडिओ. तर लास्ट पर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केलंय तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर ह्या ठिकाणी पप्पा त्यांची पण तयारी झालेली आहे आणि ह्याच आउटफिट येणार आहे बा. यात फक्त शर्ट आणि पॅन्ट. कारण की ना मी कपडे काबर घातले, कारण की ना चिखल वगैरे उडतो, पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून मी आज कपड्यांवर येणार आहे. दीदी आणि दीदीला तर एवढी खुश आहे ना दीदी. मित्रांनो, या ठिकाणी पप्पा पण रेडी झालेले तुम्ही बघू शकता आणि ना बाहेर पाऊस येतोय म्हणून पप्पा रेनकोट घालू राहिले आणि ना मला आणि दीदीला पण रेनकोट घालायचा आहे कारण की पावसाचे दिवस आहे. वल्ल झालं ना तर सर्दी खोकला येऊन जातो लगेच मला. मित्रांनो, आता आपण निघूया कारण की नाही तर परत पाऊस येऊन जाईल. तर मित्रांनो, आता आम्ही नांदगाव फाट्याजवळ आलो आणि इथून आपण नांदगावला एंटर होतो. तर आता आपल्याला आहे ना खूपच लांब जायचंय. तर मित्रांनो, आता आपण मुंडे गावामध्ये आलेलो आहे ना. आता आपल्याला अजून अर्धा किलोमीटर लांब जायचंय. तर मित्रांनो, आता आपण ना इगतपुरी मध्ये एंटर झालेलो आहे. हे आहे इगतपुरी गावा जवळचा एकदम सुंदर असा प्लेस आहे. याचं नाव आहे धम्मगिरी आणि इथे खूप सारं असं सुंदर सुंदर प्लेस आहे आतमध्ये. इथे कोण कोण फिरण्यासाठी आले मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, हा आहे मामाच्या गावाकडे जाण्याचा रस्ता. तर मित्रांनो, आम्हाला येता येता एक छोटीशी नदी भेटलेली. बघा किती सुंदर नदी आहे आणि याचं पाणी ना थोडस गडूळ आहे पण खूपच सुंदर आहे.
तर मित्रांनो, आता आहे ना आपण मामाच्या गावात एंटर झालेलो आहे. मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे माझ्या मामाच्या गावाला आणि आता आम्ही सगळे ना जेवायला बसणार आहे. तर तुम्हाला भेटतो डायरेक्ट जेवणानंतर. मित्रांनो, आता आमचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता गावाकडचा व्ह्यू कसा आहे. हे पहा, किती सुंदर व्ह्यू आहे इथून. चला तुम्हाला ना तिकडून दाखवतो. हे पहा, हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे. वरती ती हवा पण जास्त थंडी वाटतीवर. इकडं पा शेतामध्ये, शेतामध्ये लांब तिकडे झोपले. तुम्हाला जेवण करून दाखवलं. हे पहा, आणि ना इथं बेडक खूप वाटतंय. ते तिकडं ती जीर आहे ना, तेव्हा तिथं पाणी भरले. तिथं खाली जातो तुम्हाला दाखवतो माझे मामा मामी ते. मित्रांनो, ही आहे माझी आई आणि चला तुम्हाला दाखवतो. तर हे आहे माझे मामा आणि हे आहे माझ्या मामाची मुलगी. बघा किती क्यूट आहे. तर मित्रांनो, बघू शकता किती भारी वाटतंय इथं. हे पहा किती भारी वाटतंय ना मामाच्या गावाला आल्यावर. डोंगर पहा, पुरा धुक्का आले त्या डोंगर पहा. आणि तिकडं पहा पूर्ण काळं झालेलं आहे ते पहा. मित्रांनो, आहे माझा लहान मामा. हाय. आणि हा याचं नाव आहे आयुष. हाय कर आयुष. तर मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आज आहे आपल्या गावाकडचा दुसरा दिवस आणि आज आम्ही सगळे खेकडे पकडायला जाणार आहे. चला स्टार्ट करू. तर मित्रांनो, मस्तपैकी आम्ही खेकडे पण आणलेले. आता आम्ही ना मस्तपैकी फिरायला जातोय. तर मित्रांनो, आता बघू शकता आम्ही इथं आलोय. मी पण किती खोल आहे हे पहा. थांबा थोडंसं. हे पहा पुरं खोल आहे तिथं. हे पहा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवगार आहे इकडे. गाया चरताय ते पहा. खूप मस्त वातावरण झालेलं. हाय. हे बघा मित्रांनो, हे आहे दुसरं गाव. आणि ना गावाला आल्यावर एकदम फ्रेश वाटतं. लय मजा येते. इकडं पाण्याचे टाके आहे 2. बघा पप्पांनी ते चाललेले पुढं. आणि ना तुम्हाला अजून दाखवतो. खूप सुंदर सुंदर जागा आहे इथं. खूपच सुंदर सुंदर प्लेस आहे. मित्रांनो, तुम्हाला ती शाळा दाखवतो. आम्हाला लहान मामा आहे ना, त्याची शाळा आहे ती. ही बघा, दिसती का? ती रेड कलरची दिसती ना, हां ती माझी या मामाची शाळा आहे, लहान मामाची. तर मित्रांनो, आता आम्ही ना दुसऱ्या गावात एंटर झालो. बघा किती सुंदर असं शेत आहे. पुरं हिरवगार आहे.
मित्रांनो हे बघा आम्ही ना एक अशा प्लेसवर आलोय ना जिथं एकदम गार हवा सुरू आहे आणि ना हे बघा किती मस्त आहे. या साईडला पण इथं पण जाऊन ना आपण फोटो शूटिंग वगैरे असं करणार आहे आम्ही आता. हे बघा ना किती भारी वाटतंय. कसं वाटतंय साई? भारी वाटतंय. माझे मामा आहे ना कुठं तरी गेले काम होतं म्हणून. हे बघा इथं पण गाया चरू राहिल्या. हे बघा हो भाई हो इथं मस्त गार हवा सुरू आहे. इकडं बघा बघा मित्रांनो असं जायचं खाली. हो मित्रांनो किती खोल आहे बघा आणि एवढी गार हवा चालू नाही तर आणि वरतून पावसाचे दिवस आहे म्हणून व्ह्यू पण भारी येतोय. हे बघा हे पहा तिला पहा एक छोटीशी नदी आहे. ते पहा किती खोल आहे. तिकडं पहा हिरवगारला आणि ती कचरा वगैरे टाकेले पण इथून आहे ना व्ह्यू एकदम भारी येतोय. बघा ना किती खोल आहे. हवा नाही चालू आहे ना मस्त थंडगार हवा सुरू आहे. आम्ही तिकडेच गेलो होतो ना खेकडे आणायला तर काही आम्ही ना तिकडेच गेलो होतो थोडं पाठीमागं होतो खाली गेलो होतो खेकडे आणायला. आणि ना मस्त हवा किती पाऊस झालाय बघ पुरं काळं झालेलं आहे तिकडं आणि हवा तर लय सुटलेली. इथे पा मामा चिप्स वगैरे पण खायला आणलेले आहे मामाने. चिप्स वगैरे पण आणले मामाने खायला. तिकडं पूर्ण काळं काळं झालेलं आहे. पाऊस मस्त आहे ना आता चिप्स वगैरे खाऊ. आता आले ना परत घरी चालले कारण की ना खूप जोराचा पाऊस येणार आहे. पुरं काळं होऊन आलेलं आहे. हे पहा म्हणजे पाऊस येणार नाही पाऊस आलाय टिपके पडून राहिले. हे पहा आला पाऊस. तर मित्रांनो आम्हाला येता येताना इथं एक छोटीशी ना नदी दिसलेली आहे आणि आम्ही तिथे ना थांबलेलो आहे. त्याच्यामध्ये खूप सारे खेकडं पण बसलेले होते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही घरी येताच खूप जोराचा पाऊस आला होता ना आम्हाला घरी पण जायचं होतं. तर मित्रांनो आता आम्ही ना घरी आलेलो आहे आणि मी रस्त्याच व्हिडिओ का पण नाही काढलेला कारण की रस्त्यात ना एवढा जोराने पाऊस आलेला होता ना म्हणून मी रस्त्यात व्हिडिओ नाही काढला ना. आम्ही जाऊ खेकडे घ्यायला गेलो ना तेव्हा पण खूप जोराचा पाऊस होता म्हणून आहे ना आणि तिथे आहे ना असं पाणी खूप होतं आणि असं पाय पडायचा ना सटकून जायची चप्पल म्हणून मी ना मोबाईल घेऊन नव्हतो गेलो. आणि हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा अँड सी यू.